नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका वेगळ्या विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे घे भरारी. मंडळी, आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या ह्या धकाधकीच्या रॅट रेसमध्ये आणि हा धकाधकीच्या जीवनात आपण इतकं स्वतःला गुरफटून घेतलेलं असतं किंवा त्या ॲपात आपण इतकं स्वतः हून मशगूल होऊन गेलेलो असतो ना, की आणि दुसरं म्हणजे आपल्या मनात असावे घरकुल आपले छान ह्या संकल्पनेत आपण इतके मशगूल होऊन जातो, इतके आपण त्या छंदात इतके एकरूप होऊन जातो, की अ, आपल्याला सुंदर पंख आहेत आणि गगन भरारी घ्यायला खूप मोठा अवकाश आपल्यासमोर आहे. स्काय इज द लिमिट अशी आहे अवस्था. तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि एक वेगळ्याच वळणावर आयुष्य आपलं येऊन बसतं मंडळी. तुम्हाला माहिती असेल, की महाभारतातलाच हा उल्लेख आहे, की ज्यावेळेला कुरुक्षेत्रावर युद्धभूमीवर पार्थ जेव्हा पाहतो, की आपल्यासमोर आपले सगळे आप्तस्वजन, आपलं आप्तस्वकीय मित्र, आपले गुरु आपल्यासमोर युद्धासाठी हजर आहेत. त्यावेळेला त्याला खूप वाईट वाटतं आणि ह्या ह्या आपल्याच लोकांविरुद्ध मी लढायचं का? आणि आपल्याच लोकांच्या विरोधात मी शस्त्र उचलायचं का? असं म्हणून त्याचं एकदम अवसान गळतं आणि तो धनुष्य खाली ठेवतो. त्यावेळेला श्रीकृष्ण त्याला उपदेश करतात, की "वत्सा, अ, तुझा अ, जन्म कोणत्या कारणासाठी झालाय? तुझं नियत कर्म कोणतं आहे? ह्याचा तुला विसर पडला आहे का ते मला सांग. दुष्टांवर सुष्टांनी विजय मिळवणं, दुष्टांचं निर्धारण करणं हेच तुझा धर्म आहे आणि तेच तुझं कर्म पण आहे. आणि मग हे तर तू तुला केलंच पाहिजे. ह्याला तर तुला पर्याय नाही आहे. तर अशा प्रकारे तू तुझ्या कर्माचा कधीच स्वतःला विसर पडू देऊ नको. कारण आयुष्यात आपण कशासाठी जगायला आलेलो आहोत? आपलं कर्म नियत कर्म काय आहे? हे परमेश्वराने प्रत्येकाला ठरवून दिलेलं असतं मंडळी. तर त्याच्यातूनच मग शूरवीराचे कार्य कोणते? धर्म असे कोणता? अर्जुना ऐकाता गीता असं म्हणून मग कृष्ण पार्थाला उपदेश करतात आणि मग ती गीता आपल्यासमोर आलेली आहे मंडळी. आपल्या डे टू डे व्यापात, त्या रोजच्या संसाराच्या रहाटगाडग्यात आपण इतके एकरूप होऊन जातो, की आपला जन्मच कोणत्या कारणासाठी झालाय, आपलं नियत कर्म काय आहे, आपण काय करायचं आहे, आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इतका विसर पडतो ना मंडळी, की अ, आपल्याला परमेश्वराने एक नियत कर्म ठरवून दिलेलं आहे आणि ते करण्यासाठी एक प्रकारची शक्ती त्याने प्रदान केली, एक प्रकारची ताकद तुमच्याला दिलेली आहे. पण गीतोपदेश करणारा कृष्णच माझ्याजवळ नाहीये ना मंडळी. आणि मग तिथेच आमची सगळी गोष्टी होते. बरोबर ना? मग आपण सगळं विस्मरणात टाकून त्या रोजच्या त्या सायकलमध्ये इतकं गुरफटून जातो, इतकं एकरूप होऊन जातो आणि त्याच रहाटगाडग्यात मग आपण अडकून पडतो. पर्टिक्युलर मी सांगेल, की माझ्या ह्या सगळ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांचं म्हणजे बायकांचं आयुष्यात हे जास्ती घडतं मंडळी. खूप बायकांकडे खूप स्किल्स असतात. खूप हुशारी असते. खूप त्यांच्यात जिद्द असते. त्यांच्याकडे अ, खूप काही करण्याची उमेदही असते. धडपडी प्रवृत्ती पण असते. पण सुपर मॉम बनण्याच्या नादात, आदर्श गृहिणी बनण्याच्या नादात किंवा एक आदर्श बायको बनायचं किंवा आदर्श सून बनायचं, ह्या एकाच भावनेने ह्या इतक्या प्रेरित होऊन जातात ना, की आपलं घरकाम, किचन, मुलांचे डबे, सासू-सासऱ्यांची सेवा, मुलांचे शाळा, त्यांचे अभ्यास, त्यांचे प्रोजेक्ट, नंतर उरल्या-सुरल्या वेळात बँकिंगचे कामं, पोस्टाची कामं किंवा इतर काय गोष्टी असतील, बाजारहाट करणं, ह्याच्यात त्या इतक्या रममाण होऊन जातात ना, की आणि दुसरं अगदी महत्त्वाचं म्हणजे घर नेटकं ठेवणं. याच्यात त्या इतक्या बिझी होऊन जातात, की मग ह्या सगळ्या व्यापातून त्यांना जो काही थोडाफार वेळ मिळत असेल, म्हणजे आपण म्हणू बचा-कुचा टाईम, तर तो सत्कारणी लावण्यासाठी मग त्या काहीतरी त्यांच्या हॉबीज किंवा छंद जपत असतात. पण हे सगळं करत असताना टाईम मॅनेजमेंटचा अभाव खूप असल्यामुळे मग सगळी फसगत होते मंडळी. आणि मग अशी काही आपली फसगत होते आहे किंवा आपलं काहीतरी चुकतं ही मेकच त्यांच्या लक्षात येत नाही, या सगळ्यातली. मग काहीतरी भव्य-दिव्य करायची इच्छा असेल, काहीतरी मिळवायचं आहे.
माझ्याकडे स्किल्स आहेत, सगळं आहे, पण माझ्याकडे टाईम मॅनेजमेंटचा खूप अभाव आहे. असं म्हणून मग बायकांच्या पदरात नैराश्य येतं, की मला खूप काही करायचं आहे, मला काही खूप काही मला येतं पण आहे, पण माझ्याकडे वेळेचाच अभाव आहे. हे सगळं जबाबदाऱ्या पार पाडत मी हे केव्हा आणि कसं करणार? हा त्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. मैत्रिणींनो, मला असं वाटतं, की सगळ्याच गोष्टीच मीच पदर खोचून करण्याची गरज आहे का? सगळ्याच गोष्टी प्रत्येकाच्या तालावर मीच नाचायचं आहे का? म्हणजे मीच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मलाच सगळं मॅनेज करायचं आहे. मीच अष्टावधानी दुर्गा असणं पाहिजे. असा जो मीच-मीचचा जो हव्यास आपल्या बायकांजवळ असतो ना, तो सगळा हव्यासच आपल्याला या खोल गर्तेकडे घेऊन जायला कारणीभूत होत असतो आणि म्हणूनच आपली स्वतंत्र ओळख करण्यापासून तो आपल्याला परावृत्तही करत असतो मंडळी. आणि म्हणून मी नेहमी सांगेल, की वेळेचं नियोजन आणि तुमच्या भावनांवर नियंत्रण ह्या 2 गोष्टी इतक्या इम्पोर्टंट आहेत आणि हे कसब जर का तुम्ही मिळवलंत, या 2 गोष्टी कसोशीने पाळल्या तुम्ही, तर आयुष्यात तुम्ही सक्सेसफुल होऊ शकाल आणि त्याचा कॉन्फिडन्स तुमच्याजवळ येईल. आणि हीच भावनांवर नियंत्रण नसणं आणि टाईम मॅनेजमेंटचा अभाव हीच गोष्ट असते, की तुम्हाला तुमच्या आवडीपासून, तुमच्या छंदापासून, तुमच्या क्रिएटिव्हिटीपासून तुम्हाला परावृत्त करत असते. इतकं आपण प्रेम करत बसतो मुलांवर, नवऱ्यावर, घरातल्या प्रत्येकावर, की कधीतरी आपण हे सगळं इतकं अंगावर ओढून घेत असतो, की ज्यावेळेला मुलं किंवा नवरा आपल्याला एखाद्या दिवशी म्हणतो, की "तुला कोणी करायला सांगितलं एवढं सगळं? करून ठेव ना तू तुझं सगळे कामं. आम्ही घेत जाऊ स्वयंपाक झाल्यावर वाढून." किंवा मुलगा म्हणतो ज्यावेळेला मोठा झाल्यावर, की "मम्मा अगं मी आता इनफ मोठा झालो आहे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे नाचायची तुला काही गरज नाहीये." किंवा मी आजारी पडलो असताना माझ्या उशापायथ्याशी बसून "तू काय करतेस? मी आता इनफ मोठा आहे. आय कॅन मॅनेज मायसेल्फ." असं जेव्हा तो मुलगा तुम्हाला उत्तर देतो ना, त्यावेळेला त्या दिवशी तुम्हाला खूप वाईट वाटतं, खूप फ्रस्ट्रेशन येतं, खूप दुःख होतं, की "अरे देवा! मी हा सगळ्यांसाठी माझ्या आयुष्याचा इतका अनमोल वेळ वाया घालवला. त्यांच्या प्रेमाखातर, त्यांच्या सुखाखातर मी मूर्खासारखे राबत राहिले माझ्या संसारात. पण ह्या गोष्टींची ह्यांना थोडीशी जाणीवही नाहीये." ती जाणीव पण जाऊ द्यात, पण मी जे काही कष्ट केले, मी जे काही केलं आहे, तर त्याचं कौतुक करणं तर सोडूनच द्या. पण त्याचं रिअलायझेशन या लोकांना नाही आहे, असं जेव्हा तुमच्या लक्षात येतं ना, त्यावेळेला ना खूप वाईट वाटतं, खूप फ्रस्ट्रेशन येतं, खूप दुःख होतं, की मी चुकीच्या ठिकाणी माझा वेळ वाया घालवला ना मंडळी. आणि मग मी माझ्या घरात खूप काही गोष्टी अशा काही मी कशाला इन्व्हॉल्व होत बसले? मी इतकं का सगळं करत बसले? हा असा पेचसुद्धा तुम्हाला प्रत्येकीच्या समोर निर्माण होत असेल. मंडळी मला एक माहिती आहे, की तुम्ही जर काही गृहिणी आहात, तर तुमची घराचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येतात. त्या जबाबदाऱ्या तुम्हाला टाळायच्याही नाहीयेत. त्या विसरूनही भागणार नाहीये. पण त्या जबाबदाऱ्यातून थोडीशी स्वतःची स्पेस काढणं, थोडासा स्वतःसाठी टाईम काढणं, हे खूप गरजेचं आहे. अ, आपल्या घरातल्या मुलांच्या मध्ये आपण इतके गुरफटतो, की नित्य नवीन-नवीन पदार्थ करत बस, त्यांचे प्रोजेक्ट्स करत बस, त्यांच्याबरोबर प्रत्येक गोष्टीत, छोट्या-छोट्या गोष्टीत इन्व्हॉल्व हो. नवऱ्याच्या कामात मदत कर. अगदी म्हणजे पूर्वीच्या पिक्चरमध्ये पण आपण पाहिलं असेल, की बायको अगदी नवऱ्याचे बूट आणून देईपर्यंत किंवा हातात त्याचं वॉलेट आणि रुमाल देईपर्यंत किंवा गाडीची किल्ली देईपर्यंत हे एवढं सगळं काही करण्याची गरज नाहीये ना. नवऱ्याला पण हातपाय दिलेले आहेत. तो त्याची कामं करेल. तो पण शिकेल त्याची कामं करायला. तर ही प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्ही हे सगळं करून स्वतःला आदर्श ठरवणार आहात का? किंवा मी आदर्श गृहिणी आहे, आदर्श माता आहे किंवा आदर्श सून आहे. असा जर का तुमचा ह्याच्या मागचा कन्सेप्ट असेल ना, तर तो अगदीच वेडेपणाचा किंवा मूर्खपणाचा आहे असं मला वाटतं. आपण नाही इन्व्हॉल्व व्हायचं ह्या सगळ्या गोष्टीत.
कारण की आपण इतकं इन्व्हॉल्व झाल्यानंतर जेव्हा आपल्याला काही वेळेला दुरुत्तरं मिळतात किंवा जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या प्रत्येक गोष्टीचे आपण केलेल्या कुठल्याही गोष्टीची समोरच्याला अ, जाणीवही नाहीये, त्याला रिअलायझेशन नाही, त्यावेळेला मग मात्र खूपदा दुःख होतं. आणि बऱ्याच वेळा मुलं असंही म्हणतात, "आईचं नेहमी असंच असतं. तिला कोणी सांगितलं होतं एवढं सगळं करायला? मी आता मोठा झालाय माझं, मी मॅनेज करू शकतो ना." आणि हे बघ, तो तो तुला जर का काही झालं किंवा तुला जर का काही करायचं आहे, तर मी नाही ना रिकामा. मला माझ्या जबाबदाऱ्या आहेत. मला माझे प्रॉब्लेम्स माझ्यासमोर आहेत. तर प्रत्येक वेळेला मी नाही तुला वेळ देऊ शकणार. हे ही सगळी अशी उत्तरं जेव्हा बायकांना मिळतात ना, त्यावेळेला त्यांना खूप दुःख होतं किंवा वेदना होतात. पण मंडळी हे सगळं तुम्ही स्वतःच अंगावर ओढून घेतलेलं असतं ना. कोणी तुम्हाला हे सांगितलं असतं का हो, हे असं सगळं करायला? पण माझाच हव्यास असतो ना, मी हे सगळं छान-छान करायचं आहे आणि मग त्यांच्याकडून मला शाबासकी मिळायला पाहिजे किंवा त्यांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे. पण असं होत नाही. अगदी सरसकट घरातून ही प्रवृत्ती असते किंवा असंच दिसतं असं मी म्हणणार नाही. पण बऱ्याचदा बऱ्याच जणींना हा अनुभव प्रत्येकीला वेगवेगळ्या ठिकाणी हा अनुभव तोंड द्यावं लागलं असेल आणि मग त्याच्यातून येणारं फ्रस्ट्रेशन, त्याच्यातून येणाऱ्या नकारात्मक प्रवृत्ती अ, ह्या मग तिला बेजार करत राहतात, तिला त्रास देत राहतात मंडळी. आणि म्हणूनच मी म्हणेल की नका ना करू इतका अट्टाहास, नका ना करू इतका खटाटोप. आणि दुसरी गोष्ट एक तुम्ही अजून एक ऑब्झर्व्ह पण केली असेल ना, की बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा आजारी पडतात ना, घरातली एखादा व्यक्ती जर आजारी पडली, तर इतकी घर विस्कळीत होणार नाही. पण घरातली जी स्त्री असते, घराचा आधारस्तंभ असते, ती जेव्हा आजारी पडते ना, त्या घर पूर्ण विस्कळीत होऊन जातो. आणि मग त्याचं घराचं घर पण नाहीसं होतं. आणि एक वेगळंच असं घराचं फील बदलून जातो. म्हणून मी सांगेल, की आपली तब्येत सांभाळून, आपले छंद जोपासून, आपला आनंद मिळवत, आपल्याला आपलं नियोजित कर्म आपल्याला करायचं आहे, जे परमेश्वराने आपल्याला नियत करून दिलंय. तर तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या टाईमची यथायोग्य मॅनेजमेंट करणं गरजेचे आहे किंवा योग्य नियोजन करणंही गरजेचं असतं मंडळी. आपण आपली सगळी कर्तव्य करायची गृहिणी म्हणून. पण ती कर्तव्य करत असताना त्या कर्तव्यांच्या खूप आहारी जायचं नाहीये, की मला कोणीतरी चांगलं म्हणावं किंवा मी खूप काहीतरी घरासाठी करते म्हणून माझं कौतुक व्हावं, ही भावना तर मुळीच नसावी मंडळी त्यामागे. आणि ह्याच्यावरून तुम्ही तुमच्या मुलांवरचं, तुमच्या नवऱ्यावरचं किंवा तुमच्या सुहृदांवरचं प्रेम सिद्ध करू पाहत असतात का? हा पण एक मोठा प्रश्न आहे. आपण अहर्निश सगळ्यांसाठी सगळं करत राहणार आहोत का? आणि मग तसं जर का आपण करत राहणार असू, तर मला माझा स्वतःची स्पेस कशी मिळणार? मला माझा स्वतःचा वेळ कसा मिळणार? हा पण एक मोठा प्रश्न असतो ना मंडळी. आणि हे बघा, कोणी जेव्हा तुम्ही स्वतःहून काही जबाबदाऱ्या अंगावर घेतात ना, तेव्हा लोकं त्या जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर टाकायला अगदी आनंदाने तयार असतात. ती बंधनं तुम्हीच घालून घेतलेली असतात म्हणून लोकं मग तुमच्यावरती बंधनं टाकत राहतात. मग त्याच्यातून तुम्हाला जर का सुटायचं असेल, तर ह्या अशा गोष्टीच्या आहारीच जाऊ नका, की प्रत्येक गोष्ट मी करण्याचा हव्यास तुम्ही तिथे ठेवू नका. कारण मग काय होईल तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढत राहणार आहेत. त्या जबाबदाऱ्यांना अंतच उरणार नाहीये. आणि मग हे सगळं करत असताना अजून एक दुसरा प्रश्न आहेच की तुम्हाला जी दैवी देणगी मिळाली आहे, तुमच्याजवळ जी स्किल्स आहेत, तुमच्याजवळ जी बुद्धिमत्ता आहे, तुमच्याकडे जी हुशारी आहे, तुमचे अंगभूत जे गुण आहेत, तर त्याला तुम्ही केव्हा वेळ देणार मंडळी? का आयुष्यभर असंच आपण आपल्या संसारात गुरफटत राहणार? आपला चूल, मूल, किचन, आपल्या जबाबदाऱ्या, रांधा-बाढा, उष्टी-काढा एवढ्यातच आपल्या जीवनाचं इप्सित तुम्ही साधणार आहात का? हा पण एक मोठाच प्रश्न असतो ना. अ, तर मग मी माझा वेळ कसा सत्कारणी लावायचा आणि माझ्या व्यक्तिमत्त्वाला मला कसे फुलवायचं आहे, त्याला कसे धुमारे फुटायला हवे आहेत. माझी एक स्वतःची म्हणून कशी ओळख मला निर्माण करायची आहे. माझं व्यक्तिमत्त्व मी कसं विकसित करणार आहे, ह्या फार मोठी गोष्ट असते मंडळी. आणि ह्याच्यात अजून एक मेक अशी आहे, की तुम्हाला टाईम हा कधी मिळत नसतो.
तो स्पेअर नसतो. तो तुम्हाला काढावाच लागतो. तो मिळवावाच लागतो मंडळी. तो काही कोणी तुम्हाला तुमच्यातला टाईम देणार नाहीये, की बाबा चल किंवा तुम्हाला कोणी असं म्हणणार पण नाहीये, की बाबा तू एवढी कामं करते, जरा बस गं बाई आता थोडा वेळ तुझ्या आनंदासाठी, सुखाच्यासाठी तू वेगळ्या काही गोष्टी कर, असं कोणी तुम्हाला सांगायला येणार नाहीये. तर तुमचा आनंद आहे, तो तुमचा आनंद तुम्ही मिळवायचा आहे, तुमचं सुख तुम्ही मिळवायचं आहे. माझी आई मला नेहमी सांगायची, की आवड असल्याशिवाय सवड मिळत नाही मंडळी. आणि तुमच्याजवळ अशी जर का काही करण्याची आवड असेल, तर तुम्ही नक्कीच तुमच्या कामातून ती सवड काढू शकतात आणि ते तशी सवड काढायला अति गगन भरारी घ्यायला तुमच्या मोकळ्या तुमच्या तुम्हाला एक मोकळा आकाश परमेश्वराने दिलेलं आहे. ती ताकद तुमच्या पंखात आहे, ती शक्ती तुमच्याजवळ आहे आणि मग फक्त वेळ नाही, ही सबब महत्त्वाची आहे का मंडळी? की माझ्या मेली वाचून सगळी घरातली कामं अडतात. मीच एकटी कामं करत बसते. कोणाला त्याचे खंत ना खेद. मीच एकटीने सारं करायचं काय? माझ्या वाचूनच साऱ्या घरात अडतो. ही जी तुमची मानसिकता आहे ना, ही जवळपास तुम्ही आता बदलायलाच हवी. आणि असाच राग जर का तुम्ही आयुष्यभर आळवत राहणार असाल आणि हीच मानसिकता जर का ठेवणार असाल, तर आयुष्याच्या ह्या रॅट रेसमध्ये तुम्ही आयुष्यभर मागेच पडत राहणार आहात. आणि मग तुम एकाकी आणि अडगळीच्या वस्तूसारखीच तुमची मनस्थिती आणि परिस्थितीसुद्धा होईल आणि त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. तुमच्या जर का असं लक्षात येत असेल ना, की मी जर का वेळ वाचवला, मी 4 गोष्टी केल्या, तर मी घराला हातभार लावू शकते. अ, माझं घरासाठी जे योगदान आहे, ते मी करू शकते. मी 4 पैसे घरासाठी कमवू शकते आणि त्याच्यातून अ, नुसतं घराला हातभार लागणार नाही, तर तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे, तुम्हाला स्वाभिमान मिळणार आहे, तुमचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. तुमची घरातली किंमत त्याच्यातून वाढणार आहे. तुमचा विश्वास त्याच्यातून दुणावणार आहे. त आणि बघा हां, तुम्हाला जर का असं टाईम वाचवायचा असेल, तर तुमच्या घरात जर का कामाला एक बाई असेल, तर तुम्ही अजून एक दुसरी बाई लावा. तुमच्या टाईमची जी विभागणी आहे ना, ती व्यवस्थित करता आली पाहिजे आपल्याला, की सगळी जबाबदारी मी नाही घेणार. काही कामं तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकतात, घरातल्या मेंबर्सला सांगू शकतात किंवा एखादी मदतनीस हाताखाली घेऊ शकतात. तुम्ही जर का घरात ₹5,000 इन्कम असं काही स्वतःचं मिळवणार असाल, तर एखाद्या मदतनीसाला किंवा बाईला 2,000-1,000 द्यायला काय हरकत आहे? त्याच्यात नुसतं तुमचा काहीतरी कमावण्याचा आनंदच नाहीये किंवा घराला हातभार लावण्याचाच आनंद नाहीये. त्याच्यातून तुम्ही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट मिळवणार आहेत. तुमचा स्वाभिमान तुम्ही कमावणार आहात. तुमचा आनंद, तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व त्याच्यातून विकसित होणार आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला आयुष्यात खूप स्पीड ब्रेकर लागतील. तुमचं आयुष्य फुलरित करत असताना तुमच्या आयुष्यात तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना तोंड देणार आहात. पण मग शेवटी हे सगळ्याला तोंड देत तुमचीच आयुष्याच्या शेवटी जीत होणार आहे, हे तुम्हीच फार महत्त्वाचं आहे. आणि मंडळी दुसरं अजून एक गोष्ट अशी आहे, की एखादी बाई घरातली कामं करता कधी आजारी पडली, तर तिच्या नवऱ्याचं तिच्यावर किती प्रेम असेल, मुलांना तिच्याबद्दल किती आत्मीयता असेल, आस्था असेल, घरातल्या लोकांना तिच्याबद्दल खूप आपुलकी असेल. पण ती जर का आजारी पडली, तर गोळ्या औषधं खाण्याची तिलाच खावी लागणार आहे. ॲडमिट व्हायची वेळ आली, तर तिलाच ॲडमिट व्हावं लागणार आहे. एखादी सर्जरी करायची वेळ आली, तर तिच्यावरच ती होणार आहे. तिलाच ते सगळं सोसायचं आहे. तिची लढाई तिलाच लढायची आहे. आणि ही लढाई लढायचं बळ परमेश्वराने तुमच्या पंखात दिलेलं आहे. आणि ती लढाई लढण्यासाठी तुम्ही स्वतःला थोडंसं पॉलिश करा ना मंडळी. काहीच हरकत नाही आहे. घोंसला बनाने में हम इतने मशगूल हो गए, घोंसला बनाने में हम इतने मशगूल हो गए कि उड़ने को पंख भी थे ये भी भूल गए, कि उड़ने को पंख भी थे ये भी भूल गए. घोंसला बनाने में हम इतने मशगूल हो गए की उड़ने को पंख भी थे ये भी भूल गए. या गझलेतील म्हणेप्रमाणे तुमची अवस्था होईल. विधाता तुम्हाला विचारेल, की "बाई गं, तुला इतकं सुदृढ मी शरीर दिलं होतं, तुला सुंदर मन दिलं होतं, तुला बुद्धी दिली होती, तुला स्किल्स दिले होते.
एक सुंदर आशियाना पण दिला होता. एक सुंदर फळा-फुलांनी सजलेली फांदी मी तुला दिली होती आणि त्याच्याबरोबर एक निरभ्र आकाशसुद्धा तुझ्याबरोबर दिलं होतं. पण बाई गं, तू तुझ्या आशयानातच आनंदी राहिली. त्या सुंदर डालीवर बसवूनच तुझ्या त्या सुंदर घरकुलात बसण्यात तू आनंद मानलास. पण तुला मी जे काही गगनभरारी घेण्यासाठी पंख दिले होते, त्याचा तू पूर्णपणे विसर पडलीस. आणि मग आता का रडतीयेस तू? तर हा जर का प्रश्न तुम्हाला विधात्याने विचारला, तर त्याचं उत्तर असेल का हो तुमच्याकडे? नसेल ना मंडळी. तेव्हा नेहमी आपले पंख पसरून गगनभरारी घेण्यासाठी नेहमी उत्सुक राहा, काहीतरी करत राहा. माझ्या वैद्यकीय नॉलेजप्रमाणे मी आत्तापर्यंत जे काही अनुभवले आहेत ना, की वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपलं आपलं नियत कर्म आपण करत असताना, नियोजित कर्म आपण करत असताना, अ, आपल्या घराच्या सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून जी लोकं स्वतःसाठी काहीतरी स्पेस काढतात, स्वतःसाठी थोडाफार वेळ काढतात आणि तो आपल्या छंदांना देतात, आपल्या हॉबीजना देतात आणि त्याच्यातून जो आनंद मिळवतात ना, त्या लोकांमध्ये शारीरिक वेदनांचं किंवा त्या लोकांमध्ये दुखण्याचं प्रमाण कमी असतं. कारण की त्यांचं सगळं लक्ष त्यांच्या क्रिएटिव्हिटीकडे असतो आणि त्या क्रिएटिव्हिटी जगासमोर दाखवत असताना आपल्या मनात जो आनंद होतो, आपल्या मनात जो अ, एक नवीन पालवी बहरून येते ना, तर त्या मनामुळे शरीरसुद्धा सुदृढ राहण्याला खूप मदत होते. आणि मग आपण आपल्या विश्वात इतके रममाण होतो, की आपल्याला रोज नवीन-नवीन, छान-छान कल्पना सुचतात, की मला आज हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. मी माझ्या व्यवसायाची प्रगती अशा पद्धतीने करू शकते. अ, मी माझा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने कसा प्रेझेंट करू शकेल, कशा चांगल्या पद्धतीने मी माझ्या लोकांना वेगळं काहीतरी देऊ शकेल. हेच विचार मनात सतत असल्यामुळे ना तुमचं मन कायम प्रफुल्लित, आनंदित राहतं आणि मग तुमच्या शारीरिक वेदना ह्या कडे तुमचं लक्ष जात नाही. पण खूपदा ना खूप लोकांची प्रवृत्ती अशीच असते, की आयुष्यभर मी कष्ट केले आहेत, आयुष्यभर मी तेच-तेच केलेलं आहे. तर आता म्हातारपणी अजून पैसे कमी क क कम पैसे मी कमावून आणखीन काय मिळवणार आहे बरं मी? मला काय करायचं आहे आता पैसे कमावून? तर अशा लोकांचं तुम्ही पाहता तर त्यांच्याकडे शारीरिक आजार त्यांना चिकटत राहतात. मग कोणाला डायबिटीज होतो, कोणाला हार्ट अटॅक येतो, कोणाला संधिवात होतो, कोणाला अजून काहीतरी वेगळे आजार होतात. तर मंडळी, ही मानसिकता सोडून द्या, की मी आता ह्या वयात काय करायचंय? कोणत्याही वयात तुम्हाला तुमचं मन प्रफुल्लित ठेवायचं असेल, तर तुमचे छंद जोपासा, तुमच्या हॉबीज जोपासा. तुम्ही आणि तुमच्या आयुष्य जे आहे ते तुमचं आनंदित करण्याचा प्रयत्न करा. असं म्हणतात, की रिकाम्या मनात भूत थैमान घालत असतो. तसंच हे वेगवेगळ्या व्याधींचंही असतं, की आज माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, मला हा त्रास होतो. असं करत तुम्ही मग जीवन काढतात आणि त्याच्यात ती मजा नाही ना मंडळी. म्हणून डोळे उघडा आणि तुमच्या आशय सजवण्याबरोबरच तुमच्या आयु कर्तृत्वाला सुद्धा कसं फुलारून आणता येईल याचा विचार करा. आणि आपलं आयुष्य सुंदर बनवा. ते सजवा. आपलं कर्म करत राहा, उत्साही राहा, आनंदित राहा. कसा वाटला विचार हा मंडळी? नक्की सांगा. नमस्कार.